आज अधिवेशनाचा तिसरा दिवस होता, तर अधिवेशनात काय काय घडलंय त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अबू आझमी यांना 100% जेलमध्ये टाकू, अंबादास दानवे यांनी सरकारवर केलेल्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। तर कोरटकर चिल्लर माणूस तुम्ही जवाहरलाल नेहरू आव्हाडांचा निषेध करणार का, फडणवीसांचा विरोधकांना सवाल। सभापती महोदय जेलमध्ये टाकीन, 100% टाकू। आणि मला सांगा, जितेंद्र आव्हाड काय बोलत, त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही? समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित। औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारं व्यक्तिमत्व आझमींना भोवलेलं आहे वक्तव्य। अबू आझमींच्या वक्तव्यावर उत्तर प्रदेशच्या विधान परिषदेमध्ये चर्चा। सपा अबू आझमींना पक्षातून का काढत नाही, आझमींना यूपीमध्ये आणा, त्यांच्यावरती उपचार करू, योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य। समाजवादी पार्टी का नेता, आपका विधायक घोषणा करो ना, उस कमबख्त को निकालो पार्टी से और उसको एक बार यूपी भेज दीजिए, बाकी उपचार हम अपने आप करवा लेंगे। अबू आझमींचं सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करा, भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांची मागणी आहे। पद्धतीचं वक्तव्य आणि या वक्तव्याला फक्त या विधानसभा पुरती त्याचं सदस्यत्व रद्द करा, जाऊ द्या सुप्रीम कोर्टात। अबू आझमी यांना 100% जेलमध्ये टाकू, अंबादास दानवे यांनी सरकारवर केलेल्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं उत्तर आहे। सभापती महोदय जेलमध्ये टाकीन, 100% टाकू। आणि मला सांगा, जितेंद्र आव्हाड काय बोलत, त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही? समाजवादी पार्टी महापुरुषांचा आदर करते, त्यांच्या तत्वावर चालते। अबू आझमींच्या वक्तव्यावर रईस शेख यांचं स्पष्टीकरण। समाजवादी पार्टी छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति संभाजी महाराज और सभी महापुरुषों का आदर सम्मान दिल से करती है, बल्कि उनके ही सिद्धांतों पर चलती है। यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांना 2100 रुपये देणार असं सांगितलं नाही, जाहीरनामा 5 वर्षांसाठी असतो। लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरे यांची माहिती। 2100च्या संदर्भातला आपण त्या निमित्ताने उल्लेख केला। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण 2100 घोषित करू, अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही। विरोधी पक्षनेते म्हणून ठाकरेंकडून भास्कर जाधवांच्या नावाची शिफारस, जाधवांच्या नावाला भाजपकडून विरोध होण्याची दाट शक्यता आहे। मबिया सरकारच्या काळात जाधवांनी 12 भाजपच्या आमदारांचं निलंबन केलं होतं। मंत्री ज्याप्रमाणे स्वच्छ कारभार करतायत, भ्रष्टाचार एक असेल, आता त्यांनी काल परवा सांगितलेलं आहे की कोणी जरी गुंड असला, आता केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची गोऱ्हेंविरोधात अविश्वास प्रस्ताव आणावा, उशीर झालाय त्यासाठी, आणि नीलम गोऱ्हे निलंबित व्हायला पाहिजे होत्या। उद्धव ठाकरेंचं हे वक्तव्य। अविश्वास प्रस्तावाविरोधात या अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे अशीही मागणी।